नीलम गोरे आणि ठाकरेंच्या सेनेत जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळालंय। मर्सिडीजच्या आरोपानंतर ठाकरेंच्या सेनेकडून ही जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे। नीलम गोरे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जोरदार जुंपल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मर्सिडीजच्या आरोपानंतर ठाकरेंच्या सेनेकडून हल्लाबोल करण्यात आला। मागच्या एका वक्तव्याच्या नंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। नालायक बाई लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात अशा प्रकारचा थेट आरोप त्या ठिकाणी करण्यात आलाय। आरोप प्रत्यारोपाच्या आगामी काळात आता नेमकं नीलम गोरे यांच्या माध्यमातून कशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावरती आता आरोप केले। ते मॅनेजरचा प्रश्न नाहीये, कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। एक हा भाग। दुसरं, आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले। बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा। माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे। ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत। पंकज, खरं तर नीलम गोरे यांनी एक वक्तव्य केलं, त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि आता खासदार संजय राऊतांनी सुद्धा लक्षवेधी लावण्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, पैसे घेतल्याचा आरोप पुरावे आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे। काय सध्या सुरू आहे? कारण खरं तर साहित्य संमेलनातून सुरू झालेला हा वाद आता राजकीय दृष्ट्या अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो पातळी सोडून पुढे जातोय असं म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीचं डिसेंट राजकारण महाराष्ट्रात होतं त्याला पूर्णपणे त्याच्यावरती फुल्ली मारली गेली आहे। या आरोपांवरून स्पष्ट होतं, कारण नीलम गोरे म्हणाल्या होत्या, उपसभापती आहेत, उद्धव ठाकरेंविषयी त्यांनी विधान केलं होतं की पद देण्यासाठी मर्सिडीज घेतात। त्याच्यावरती आज संजय राऊतांनी, नीलम गोरे उपसभापती आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या, त्यांच्यावरती आरोप केला। काय आरोप केला ते आपण बघितलं की परिषदेमध्ये प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी, प्रश्न विचारायला देण्यासाठी ते पैसे घेतात आणि पुरावे मी देऊ शकतो असं संजय राऊत म्हणतात। म्हणजेच खरं तर संमेलनामध्ये सुरू झालेला हा वाद आता राजकीय वादाच्या ज्या मर्यादा आहेत त्या ओलांडून पुढे जातोय असं म्हणावं लागेल। साहित्य संमेलन हे साहित्यिकांचं विचार मंथन असतं, साहित्यिकांच्या साहित्यिक विचारांची देवाणघेवाण असते। साहित्याला पुढे नेण्यासाठी, त्याच्या वाढव गोष्टी पुढे नेण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा पद्धती संमेलन होतात। म्हणून दिल्लीला हे संमेलन होतं आणि अशा संमेलनामध्ये अशा पद्धतीनं वाद निर्माण होणं हे आपल्या संस्कृतीला किती शोभेचं असा प्रश्न निश्चितच याच्यातून उभा होतो। कारण साहित्य संमेलना व्यतिरिक्त वाद जे आहेत ते आता राजकीय वळण कसे घेतात ते आपण बघितलं। अतिशय जाहीर चर्चा झाली नाही पाहिजे किंवा आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती अशा पद्धतीने केले जात आहेत, त्याच्यावर पातळी किती खालती गेली हे कारण स्पष्ट होतं। नीलम गोरे उपसभापती आहेत, त्यांच्या ज्या प्रश्न विचारायला देतात किंवा लक्षवेधी जे लावून घेतात त्याच्यावरतीच आता संजय राऊतांनी प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विधिमंडळाच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे का असा एक प्रश्न जो आहे तो विचारला जातोय राजकीय वर्तुळामध्ये। अर्थात हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत। एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते या दोघांमधल्या वादाला मिळालेले स्वरूप आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच पंकज, या आरोप प्रत्यारोपाची फैरी आता नेमकं कुठंपर्यंत जाते, काय आरोप प्रत्यारोप आगामी काळात पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। नीलम गोरे यांच्या विरोधात विनायक पांडे यांनी नाशिकमधून काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। येतील ना, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील। पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे एवढं सत्य आहे। शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा इतर नेत्यांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाही नीलम गोरे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे असा काही नेत्यांचा आरोप आहे। नाही, मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुले। लहानपणापासून मला 43 वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय। बाळासाहेबांबरोबर काम केलेलं, उद्धव साहेबांबरोबर पण काम करतोय मी। पण एक सांगतो, मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले।
पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पदं वगैरे सत्तेत जाण्याचं, तर त्यावेळेस जी ही बाई ज्या ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का मातोश्रीपर्यंत ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचून द्यायची नाही. त्यांना पैसे देण्याचं कारण